नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेनिमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ आणत असतो। तर मित्रांनो, चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर खाली डिस्क्रिप्शनमधले मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे। डाउनलोड झाल्यानंतर झेड आर्चर ॲप्लिकेशन किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे पण नॉर्मल फाईल मॅनेजर असेल त्या फाईल मॅनेजरला ओपन करायचं आहे। फाईल मॅनेजर ओपन झाल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर वटपौर्णिमा नावाची अशी झिप फाईल तुम्हाला तिथे शोधायची आहे, तिथे तुम्हाला मिळून जाईल डाउनलोड झाल्यानंतर। त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला कुठेही मिळून जाईल। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघा आणि लक्षपूर्वक बघा, पासवर्ड कुठेही मिळू शकतो। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता वटपौर्णिमा नावाचे एक फोल्डर तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण काही लेयर्स दिलेले आहे जे आपण बॅनरमध्ये यूज करणार आहोत आणि एक PLP फाईल दिलेली आहे। जर तुम्हाला एडिट नाही करता आलं तर तुम्ही डायरेक्टली PLP फाईलमधून तुम्ही एडिट करू शकता। तर मी आता तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशनमध्ये एडिट करून दाखवतो। त्यानंतर पिक्सल लॅबमध्ये कशी PLP फाईल इम्पोर्ट करायची ते पण सांगणार आहे। एडिट फोटोवरती क्लिक करायचं, त्यानंतर इथे आयकॉनवरती क्लिक करायचं। वटपौर्णिमा नावाचं इथे फोल्डर तयार झालेलं असेल। या इमेजला सिलेक्ट करायचे सर्वात अगोदर बॅकग्राऊंड लेअर सिलेक्ट झाल्यानंतर इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचं। परत वटपौर्णिमा नावाचं फोल्डर ओपन करायचं आणि जे आपलं वडाचं झाड आहे ते इथे ॲड करून घ्यायचं। ओके, झाड ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करून सेंटरला अलाइनमेंटमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर लेअरला लॉक करून घ्यायचं। परत इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचे। परत वटपौर्णिमा नावाचा फोल्डर होईल, त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे आणि स्त्रियांचा फोटो दिलेला आहे जिथे त्या स्त्रिया पूजा करत आहे वडाची। तर ओके, त्यांना असं झूम करून घ्यायचं आहे आणि प्रॉपर थोडीशी साईज कमी करायची त्यांची। ओके, तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून लेअरला आपण लॉक करायचं। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं, राहिलं आपलं टेक्स्ट। तर टेक्स्टच्या लेअरला पण ॲड करून घ्यायचं आहे। लेअर ॲड झाल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे अशा प्रकारे याला इथे अलाइनमेंट करायचं, थोडंसं साईज इन्क्रीज करायची। ओके, त्यानंतर याला पण लॉक करायचं। आणि आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं वॉटरमार्क टाकायचं असेल तर इथे तुम्ही लिहू शकता काय अशा प्रकारे। ओके, तर अशा प्रकारे इथे फोंटचा जो कलर आहे तो तुम्ही फोंट चेंज करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे इथे ॲडजस्ट सेंटरला लाईट करून इथे ॲडजस्ट करू शकता। याचा कलर चेंज करायचा असेल तर इथे कलरचा ऑप्शन दिलेला आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करायचा। ओके, डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे टूल्स ऑन नावाचा ऑप्शन दिसेल, टूल्सवरती क्लिक करून रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे 28 दिलेला आहे, इथे तुम्ही 50,000 टाईप करून घ्यायचं आहे। ओके, रिसाईजवरती क्लिक केल्यानंतर परत 28 येईल। जर आलं तर राईट, नाहीतर तुमचा रेशो जर थोडा वाढलेला असेल तर तुम्ही 28च्या वरती रेशो टाकू शकता। ओके, तर त्यानंतर आपल्याला इथे साईडला स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर ड्रॉ ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ड्रॉ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर वरचे जे ब्लँक लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मर्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एका कॉर्नरला साईडला पूर्ण 500पर्यंत झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इरेजर टूलवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती साईजला 0वरती किंवा 1वरती ठेवायची। त्यानंतर इरेजर टूलला क्लोज करायचं आहे आणि साईडला असं कॉर्नरला अशा प्रकारे एक रेश ओढून घ्यायची, ज्याने साईडचं जे ते इरेज होईल। त्यानंतर सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर राहिला विषय आता PLP फाईलचा, तर ते पण सांगतो तुम्हाला कशा प्रकारे इम्पोर्ट करायची। पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन.plt फाईलवरती क्लिक करायचं आहे।
आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला इथे शोधायचं आहे आणि ओपन करायचं. ओके, तर बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल. फोल्डर ओपन झाल्यानंतर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच एडिट करायची आवश्यकता नाही. फक्त लेअरवरती जाऊन माझे वॉटरमार्क हाईड करून तुम्ही तुमचे वॉटरमार्क टाकू शकता. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट डॉक्युमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डायमेन्शन अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बॅनर आपलं फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बॅनर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.